ही लाडूची रेसिपी दिवाळीतली नाही आहे बरं का. मी परवा थोडेसे लाडू बनवले होते. दिवाळीत तब्येत ठीक नसल्यामुळे मी फराळाच्या रेसिपी शूट केल्या नव्हत्या. तर याच्या बाबतीत मी तुम्हाला 2-3 टिप देणार आहे. पहिल्या बॅचमध्ये तुम्ही बघू शकताय मी थोडंसं कमी तूप घालून बेसन भाजून घेतलं. दुसऱ्या बॅचमध्ये थोडंसं जास्त तूप घातलं आणि ज्यावेळी हे दुसऱ्या बॅचमधलं बेसन भाजलं त्यावेळी मी सगळ्यात शेवटी पाण्याचा हबका मारलेला आहे. याच्यामुळे बेसन मोकळं होतं आणि लाडू दाणेदार होतात. आता हे सगळं परातीमध्ये काढून घेऊन चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचं. आवडीप्रमाणे पिठी साखर आणि वेलची पावडर घालून मिक्स करायचं आणि लाडू वळून घ्यायचे. ज्यावेळी तुम्ही बेसन भाजून घेता ते खमंग भाजून घ्यायचं. त्याच्यामुळे लाडूला कडवटपणा येत नाही आणि लाडू जास्त दिवस टिकतात. दुसरी टिप म्हणजे बेसनमध्ये जर तूप जास्त झालं तर त्याचा लगदा होतो, म्हणून कोरडं बेसन घालून याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि तिसरी टिप म्हणजे बेसन जर कोरडं झालं असेल तर तूप कडवून घालायचं. आपले लाडू परफेक्ट प्रमाणात होतात, कधीच चुकत नाहीत. तर याप्रमाणे लाडू एकदा नक्की ट्राय करा.